जय मित्रांनो, विधानसभा निवडणुकीपूर्वी चर्चेची ठरलेली लाडकी बहीण योजना कशी तोट्याची ठरत आहे किंवा ठरली आहे याच्यातील एक एक तथ्य आता समोर येत आहे. राज्याच्या तिजोरीमध्ये सध्या खडखडाट आहे. अनेक शासकीय खर्चामध्ये 30% कपात केल्याचं आता खुद्द सरकारकडून सांगितलं जात आहे आणि या लाडक्या बहिणी जवळपास 450 कोटी रुपयाचा चुना सरकारला लावला असल्याची माहिती आता उघड झाली आहे. आता हा चुना कसा लावला, नेमका काताला लावला की पानाला लावला की सरकारच्या तोंडाला लावला की कपाळावर लावला, याचं तथ्य आता हे आम्ही सांगत नाही. जवळपास 9 लाख महिलांचे अर्ज सरकारनं बाद केलेले आहेत आणि या सरकारकडून लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त संख्येने बाद करण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे. मात्र हे 450 कोटी रुपयाचं जे नुकसान झालं किंवा चुना लागला किंवा लाडक्या बहिणीच्या खात्याला हे पैसे गरज नसताना जमा झाले, आता याची नंतर निवडणुकीनंतर पडताळणी केली जात आहे आणि मग आता त्याची वसुली केली जावी नाही केली जावी हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र ज्यांच्या चुकीमुळे किंवा हलगर्जीपणामुळे, म्हणजे जे महिला किंवा बालकल्याण मंत्री असतील किंवा आदित्य तटकरे असतील किंवा अन्य अजितदादा पवार असतील, यांनी भडाभड धडाधड घोषणा केल्या निवडणुकीआधी, वित्त विभाग किंवा शासनाचे जे काही डिपार्टमेंट असतील तर त्यांनी खालची चौकशी न करता लगेच महिलांच्या खात्याला पैसे सोडायला सुरुवात केली आणि मग जे सरकारचे जर 450 रुपये जर गेले असतील तर मग संबंधित प्रशासकीय यंत्रणेच्या वेतनातून हे पैसे एक तर वसूल केले पाहिजे किंवा संबंधित मंत्री आहेत तर या मंत्र्यांच्या सुरक्षेवर किंवा अन्य गोष्टीवर जो काही खर्च होतो किंवा आमदारांच्या पगारावर जो काही खर्च होतो तर या गोष्टीतून हे पैसे वसूल केले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. कारण सरकारने जी काही पोर्टलवर माहिती प्रसिद्ध केली आहे जवळपास 450 कोटी रुपयाचं सरकारचं नुकसान झालेलं आहे आणि मग या नुकसानीमुळे इतर गोष्टी ज्या काही प्रभावित होत आहेत तर हे प्रभावित करण्यासाठी किंवा 450 रुपयांच्या नुकसानीसाठी केवळ आणि केवळ संबंधित मंत्री, संबंधित प्रशासन हीच लोक जबाबदार आहेत. मग एकीकडे सरकार 9वा, 10वा, 8वा, 7वा वेतन आयोग लावायचा विचार करत आहे, भरमसाठ त्यांच्यासाठी खैराती वाटत आहे, सामान्य माणसाचं कर वाढून एक प्रकारे शोषण होत आहे, मंत्र्यांच्या सुरक्षेवर आणि इतर गोष्टीवर लाखो करोडो रुपयाची उधळपट्टी होत आहे. मग ह्या गोष्टी कुठेतरी कपात केली पाहिजे, यांच्या वेतनात कपात केली पाहिजे. जशी एखादी जर राष्ट्रीय आपत्ती आली तर सरकारी कर्मचाऱ्यासाठी आर्थिक आणीबाणी लागू केली जाते, त्याच्या वेतनामध्ये कपात केली जाते, त्याचं 1-1 दिवसाचं वेतन घेतलं जातं. मात्र हे मंत्री, आमदार किंवा जे काही मोठमोठे क्लास 1चे अधिकारी आहेत तर यांना जे काही भरमसाठ वेतन दिलं जातं ते एवढ्या वेतनाची त्यांना गरज नसते. मग ह्याच्या जर चुका असतील तर चुका करणाऱ्या लोकांच्या जबाबदार धरून त्यांच्याकडून ही वसुली केली पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.